कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीस असणाऱ्या मनोरमा कॉलनीत अनंत भोजने, पत्नी शीतल, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिता यांच्यासह आजोबा अमर भोजने हे राहत होते. 25 ऑगस्ट रोजी गॅस पाईपलाईनचा भीषण स्फोट होऊन या स्फोटात अमर भोजने यांची पत्नी शीतल, वडील अनंत आणि 5 वर्षाचा मुलगा प्रज्वल आणि 3 वर्षांची मुलगी इशिका हे गंभीर जखमी झाले होते. 25 ऑगस्टला रात्री शीतल भोजने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 30 ऑगस्टला अनंत भोजने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर काल 10 सप्टेंबरला दुपारी उपचारादरम्यान प्रज्वल या चिमुकल्याचाही मृत्यू झालाय. या प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल जुना राजवाडा पोलिसांना मंगळवारी रात्री उशिरा मिळाला होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतर गॅस पाईपलाईन जोडणीतील निष्काळजीपणामुळे भोजने कुटुंबियातील तिघांचा मृत्यू झाल्याबद्दल आज राजवाडा पोलिसांनी HP ऑइल कंपनीचे विभाग प्रमुख गौरव भट, इडिलिप्स इंजिनिअरिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा इंजिनियर हरीश नाईक या कामावर देखरेख ठेवून प्रत्यक्ष काम करून घेणाऱ्या सतीमाता कन्स्ट्रक्शन कंपनीचा कर्मचारी महम्मद हुजेर अली आणि सतीमाता कंपनीचा मालक अमोल जाधव या चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.